हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चा एज्युटेक. मी बच्चा सर, तुमचा मॅथ्स टीचर. बच्चा लोक आपण स्टडी करतोय मॅथ्स पार्ट 1चा सेकंड चॅप्टर, ज्याचं नाव आहे रियल नंबर्स. याच्यामध्ये बच्चा लोक आपले प्रॅक्टिस सेट 2.1 2.2 कंप्लीट करून झालाय आणि आपण प्रॅक्टिस सेट 2.3 सॉल्व्ह करतोय. बच्चा लोक त्यातलेही 5 सम्स, पहिले 5 सम्स झालेले आहेत, तर चला सॉल्व्ह करूया 6 समला. बच्चा लोक क्वेश्चन 6, सिम्प्लिफाय. एक चांगला क्वेश्चन आहे, परीक्षेमध्ये येतो पण, सोपा पण आहे, चांगला पण आहे. चला बच्चा सोल्युशन त्यातलं फर्स्ट आहे बच्चा लोग 5√3 प्लस 8√3. बच्चा लोग ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन सर्सची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होण्यासाठी त्या सर्स लाईक सर्स असाव्या लागतात, म्हणजे सिमिलर सर्स असाव्या लागतात. म्हणजेच त्यांचा हा सर मधला पार्ट म्हणजे स्क्वेअर रूट मधला पार्ट कसा असावा लागतो, सेम, तर ऍडिशन होते. या सिमिलर सर्स आहेत बच्चो. का बरं? रॅडिकँड इथे पण 3 आहे, रॅडिकँड इथे पण 3 आहे, त्यामुळे 5√3 प्लस 8√3 हे असतात √3, पण किती? 5 प्लस 8 13. √3 ते √3 आणि 3 6 नाही होत. √3 तसंच. 5 प्लस 8 किती होतील? 13√3. फक्त कोइफिशियंटची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होईल, बाकी √3 तसाच राहील. 5√3 प्लस 8√3 किती होतील बच्चे लोग? 13√3. सर तुम्ही 5x प्लस 3x किती करता? 5x प्लस 3x किती लिहिता बच्चे लोग? 8x लिहिता. तसंच अगदी 5√3 प्लस 8√3 किती होतील? 13√3. बच्चे लोग पहिलं खूपच सिंपल होतं. चला सॉल्व्ह करूया आता सेकंडला, दुसऱ्याला. बच्चे लोग दुसरा आहे 9√5 माइनस 4√5 प्लस √125. ओके, चलो 9√5 माइनस 4√5 तर होऊन जाईल, त्याला लगेच करून टाकू. 9√5 माइनस 4√5 सिमिलर टर्म्स आहेत. 9 माइनस 4 किती होतील? 5√5. या दोघांचं सिम्प्लिफिकेशन करून टाकलं. 9 माइनस 4 5. त्याला चलो त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये नेऊया. 125 ला आपण 25 into 5 पण लिहू शकतो. 125 ला लिहिता येईल 25 into 5. मग चलो हेच होईल आता 5√5 प्लस या मधल्या 25 ला बाहेर घ्या. 25 चं रूट इथे ऑर्डर 2 आहे, म्हणजे रूट घ्यावा लागेल. 25 चं रूट असतं 5√5. आणि मित्रांनो आता 5√5 प्लस 5√5 किती होतील? तर 10√5. 5 प्लस 5 किती होऊन जातील? 10√5. तर हे झालं मित्रांनो सेकंडचं आन्सर. काही खूप अवघड क्वेश्चन नाही, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, सिंपल क्वेश्चन आहे. चला मित्रांनो आता सॉल्व्ह करूया थर्डला. चलो थर्ड 7√48 माइनस √27. थर्ड आहे आपलं 7√48 माइनस √27 माइनस √3. हे आहे आपलं थर्ड. चला बच्चे लोग पहिलं याला √48 ला अजून सिंपल करता येईल आपल्याला. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणावं लागेल. 748 ला लिहू आपण 16 into 3. असंच का बरं? तर 16 हा एक स्क्वेअर आहे, परफेक्ट स्क्वेअर आहे. इथे ऑर्डर किती आहे? 2 आहे. मग 16 ला बाहेर घेता येईल, 16 चं रूट घेता येईल 4 म्हणून आपण हटकून 48 ला कसं लिहिलं? 16 3s. 48 ला तसं 8 6 पण लिहिता येतं, 12 4 पण लिहिता येतं, पण आपण असं लिहिलं पाहिजे की तिथे एक काय असला पाहिजे?
परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे, तोही मोठ्यात मोठा जो पॉसिबल असेल त्याच्यात तो. मायनस √27 ला लिहूया बच्चो लोक, एक स्क्वेअर घेऊन टाकू त्याच्यामध्ये पण, 9 into 3. 27 ला घेऊया 9 into 3 मायनस √3 मायनस √3. 7 48 ला लिहिलं आपण, 16 into 3. तसं तुम्ही 4 into 12 पण लिहू शकता, पण पुन्हा 12 मधनं काय 4 into 3 असं पुन्हा करता येतं, म्हणून 48 ला कसं लिहिणं चांगलं, 16 into 3. 27 ला कसं लिहिलं, 9 into 3. चला चलो 7 हा मधनं 16 काय म्हणून बाहेर येईल, 4 म्हणून. 16 चं रूट किती येईल, 4 अंडर रूट 3 मायनस 9 बाहेर येईल 3 म्हणून 9 चं रूट राहील 3, 3 रूट 3, 9 बाहेर आला मायनस रूट 3. चलो 7 4 जा 28, 7 4 जा 28 रूट 3 मायनस 3 रूट 3 आणि मायनस रूट 3. तर चला चलो 28 रूट 3 मायनस 3 रूट 3 होतील, 28 मायनस 3 25, 25 रूट 3, 28 मायनस 3 झाले, 28 मायनस 3 25 रूट 3 आणि मायनस रूट 3. रूट 3 म्हणजे चलो काय, तर 1 रूट 3. जसं x म्हणजे काय 1x, तसं रूट 3 म्हणजेच काय मायनस 1 रूट 3. मग 25 मायनस 1 किती होतील बच्चो, 24 रूट 3. रूट 3 म्हणजेच काय, तर 1 रूट 3. x म्हणजेच काय 1x, तसं रूट 3 म्हणजे 1 रूट 3. मग 25 मायनस 1 किती होतील बच्चो, 24 रूट 3. थर्डचं सिम्प्लिफिकेशन काय झालं, 24 रूट 3. चला बच्चो आता सॉल्व करूया फोर्थला. फोर्थ चलो रूट 7 माइनस 3/5 रूट 7 प्लस 2 रूट 7. चलो चलो पहिलं या दोघांना एकत्र करून टाकू आपण, ह्या दोघांना, मग याला आपण मिक्स करू. हा रूट 7 आहे म्हणजेच काय 1 रूट 7 आहे आणि हा 2 रूट 7. मग 1 रूट 7 प्लस 2 रूट 7 होतील बच्चो 3 रूट 7. या दोघांना एकत्र केलं, 1 रूट 7 म्हणजेच कोण 1 रूट 7 प्लस 2 रूट 7 झाले 3 रूट 7 मायनस 3/5 काय रूट 7. ओके बच्चो याला आता सिंपल लिहून टाकू, असं रूट 7 ब्रॅकेटला कॉमन देऊन देऊ. रूट 7 याच्यातला पण दिला कॉमन, आतमध्ये राहील 3 म्हणजेच कोण 3/1 मायनस हा कोण आहे 3/5. मग तुला रूट 7 दिला मी कॉमन काढून, रूट 7 याच्यातनं घेतला कॉमन दिला. आता आतमध्ये कोण आहे 3 म्हणजेच कोण 3/1 लिहिता येईल मायनस 3/5. चलो आता तुमच्या लक्षात येऊन गेलंय काय करायचंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की आन्सर येईल. 3 5 जा 15 मायनस 3 1 जा 3 अपॉन 5 1 जा 5 आणि काय रूट 7. म्हणजे 15 मायनस 3 होता 12/5 आणि काय रूट 7. अजून काही पुढे सिम्प्लिफाय करता येत नाही. तर चलो हे झालं आपला फोर्थ सब क्वेश्चन. इथे आपला क्वेश्चन 6 कंप्लीट झाला. चला सॉल्व करूया क्वेश्चन 7 ला. चलो क्वेश्चन 7, मल्टीप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला आणि राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आन्सर राईट करायचं आहे. ओके बच्चों सोल्यूशन फर्स्ट है बच्चों लोग 3 रूट 12 इंटू रूट 18. बच्चों लोग चला याला सॉल्व करायचं आहे.
त्याच्या आधी एक वेगळं सम घेतो मी. बच्चो लोक समजा 2√5 आहे इंटू 3√7 आहे. तर बच्चो लोक हा प्रॉडक्ट कसा करायचा, बाहेरच्यांचा प्रॉडक्ट बाहेर घ्यायचा 2 3 आणि रूट मधल्यांचा प्रॉडक्ट रूट मध्ये घ्यायचा. सिंपल टेक्निक. बाहेरच्यांचा प्रॉडक्ट बाहेरच असेल आणि रूट मध्ये जे आहे त्यांचा प्रॉडक्ट रूट मध्येच असतो. ठीक आहे. का बरं, हे बाहेरचे काय आहेत, कोएफिशियंट रॅशनल नंबर्स आहेत, त्यांचा प्रॉडक्ट वेगळा ठेवा. खरं तर ते रॅशनल म्हणजे नॅचरल नंबर आहेत, त्यांचा प्रॉडक्ट वेगळा घ्या. इरॅशनल नंबरचा प्रॉडक्ट वेगळा घ्या. ओके. आतल्यांचा प्रॉडक्ट आत, बाहेरच्यांचा प्रॉडक्ट बाहेर. सिंपल टेक्निक यूज करायचं आहे. मग इथे तर बच्चो फक्त 3 बाहेर आहे, इथे तर कोणी बाहेर नाहीये. मग 3 बाहेर राहील, आतमध्ये काय होईल बच्चो, 12 इंटू 18 होईल. 12 इंटू 18. बच्चो लोक 12 इंटू 18 चा प्रॉडक्ट करू पण नका. का बरं, आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये जायचंय, सिम्पलेस्ट फॉर्म कडे जायचंय. म्हणून उलट मी 12 चे फॅक्टर्स घेऊन टाकतो. 12 चे फॅक्टर्स. 12 चे फॅक्टर्स काय येतात बच्चो लोक, 2 6 2 3 3 1 12 चे फॅक्टर्स येतात 2 इंटू 2 इंटू 3. एखाद्या हुशार मुलगा काय म्हणेल, सर मी 4 3 लिहितो. का बरं, 4 ला आपल्याला बाहेर घेता येईल ना, शेवटी सिम्पलेस्ट फॉर्म बनवायचा. म्हणजे पुन्हा 18 चे फॅक्टर्स घेऊन टाकू आपण. 18 ला लिहिता येईल तसं 9 2 18 ला काय घेता येईल, 9 2 जसं 12 ला लिहिता येईल 4 3 का बरं, 4 काय आहे, स्क्वेअर आहे आणि 18 मधनं 9 काय म्हणून जाईल, स्क्वेअर. त्यामुळे असे फॅक्टर्स लिहिले तरी चालतं. मग पुढे आपल्याला 2 2 काय करून घ्यावं लागेल, 4. त्यापेक्षा म्हणजे काय करूया आपण, चला 12 ला मी डायरेक्ट कसं एक्सप्रेस करतो, 4 3 18 ला कसं करतो, 9 2 ओके. तर बच्चे लोक चला आता इथे जर का इथेही 3 आणि इथेही 3 राहिला असतं आपण त्यांना सुद्धा कंबाईन केलं असतं, पण आता इथे वेगळे आहेत. मग 3 या 4 ला बाहेर जाऊ देऊ, काय म्हणून येईल 2. 9 ला बाहेर जाऊ देऊ, 4 ला बाहेर गेलाय, 9 बाहेर येईल 3. आतमध्ये कोण येईल बच्चे लोक, 3 2 6. 3 आधीचा आहेच, 4 ला बाहेर पाठवलं 2, 9 ला बाहेर घेतलं 3. आतमध्ये कोण आहे, 3 2 6. तर बच्चे लोक आन्सर होईल आपलं 3 2 6 6 3 18 √6. आणि हे काय झालं, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये. जेवढं सर्ड मधनं त्या स्क्वेअर रूट सिम्बॉल मधनं बाहेर आणता येईल तेवढं बाहेर आणणं म्हणजेच काय, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहिणं. तर चलो हे झालं आपलं फर्स्ट सम. चला सॉल्व करूया आता सेकंडला. सिंपल टेक्निक, बाहेरच्यांचा प्रॉडक्ट बाहेर, आतल्यांचा प्रॉडक्ट ठेवायचा आत. चलो सेकंड मध्ये आहे 3√12 इंटू 7√15. 3√12 इंटू 7√15. तर चलो आताच आपण बोललो बाहेरच्यांचा प्रॉडक्ट कुठे ठेवायचा, बाहेर. 3 इंटू 7. रूट मधल्यांचा प्रॉडक्ट रूट मध्ये, 12 इंटू 15. ओके. 3 7 21 होऊन जातील. 3 7 21. 12 ला लिहून टाकू 4 इंटू 3. 15 ला चलो काय लिहिता येईल, फार झालं तर 3 इंटू 5. 15 ला लिहिता येईल 3 इंटू 5. बाहेरच्यांचा प्रॉडक्ट बाहेर, आतल्यांचा प्रॉडक्ट आत. 3 7 21. 12 ला आता स्प्लिट केलं, फोडलं. 12 चे फॅक्टर्स घेतले 4 इंटू 3. 15 चे घेतले 3 इंटू 5. मग चलो 21. 4 लाही बाहेर घेऊन टाकू आपण. 4 ला बाहेर घेता येईल 2 आणि 3 3 काय होऊन जाईल चलो 9 इंटू 5. 4 ला बाहेर पाठवलं 2. 3 3 9. आता चलो 21 इंटू 2 42 झालंच आहे. पुन्हा हा 9 बाहेर येईल, काय म्हणून बाहेर येईल तो 3 म्हणून. अंडर रूट किती आहे 5. 42 इंटू 3 करा बघा. 3 2 6. 3 4 12. 126 आणि काय आहे पुन्हा रूट 5. तर हे झालं चलो या सेकंडचं आन्सर.
चला सॉल्व करूया आता थर्डला. चलो थर्ड क्वेश्चन, थर्ड सब क्वेश्चन तो आहे 3√8 3√8 इंटू √5. चलो आपलं काय ठरलंय, बाहेरच्यांचा प्रॉडक्ट बाहेर. 3 फक्त बाहेर आहे, मग बाहेर इथे कोण राहील 3. आतमध्ये बचलो 8 इंटू 5 8 इंटू 5. ओके, मग याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं. बचलो 3 8 ला लिहिता येईल आपल्याला 4 इंटू 2 आणि मग 5. 8 ला लिहिता येईल 4 इंटू 2. का बरं, तर 4 ला बाहेर घेता येईल, 4चं रूट मिळतं आपल्याला, 4चं रूट 2 असतं. मग 3 4चं रूट घेता येईल म्हणजे 2, 4चं रूट घेतलं 2, आतमध्ये 2 5 किती राहतील 10. या दोघांचा प्रॉडक्ट केला, 2 5 10, त्यांच्यात काही कोणी बाहेर येणार नाहीये. 3 2 6 रूट 10. हे झालं बच्चो याचा सिम्पलेस्ट फॉर्म. 10 ला अजून सिंपल करता येईल का, तर नाही करता येत, म्हणून ते तसंच आहे. हे झालं बच्चो आपलं थर्ड. चला सॉल्व करूया फोर्थला. चलो फोर्थ है 5√8 इंटू 2√8 5√8 इंटू 2√8. चलो आपलं ठरलंय बाहेरच्यांचा प्रॉडक्ट बाहेर, आतल्यांचा प्रॉडक्ट आत. 8 इंटू 8 5 इंटू 2 आणि √8 आतमध्ये 8 इंटू 8. मग चलो हे होईल 5 2 10 5 2 10 आणि 8 इंटू 8 म्हणजे काय मित्रांनो, 8 चा स्क्वेअर आहे. 64 लिहिलं तरी चालेल आणि 8 चा स्क्वेअर लिहिला तरी चालेल. मित्रांनो 10 आता 8 चा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट निघून जाईल, काय राहील तर 8 राहील. 64 लिहिलं तरी चाललं असतं, 64 चं रूट काय घेणार 8च घेणार. तर मित्रांनो आन्सर झालं आपलं 10 8 80. तर या फोर्थचा आन्सर काय येतो चलो 80. इथे आपला क्वेश्चन 7 कंप्लीट झाला. चलो चला क्वेश्चन 8 ला सॉल्व करूया. चलो क्वेश्चन 8. डिवाइड अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. डिवाइड करायचंय आणि आन्सर कसं पाहिजे, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये पाहिजे. चला चलो 1 बाय 1 स्टार्ट करू सॉल्व करायला. सोल्युशन त्यातलं फर्स्ट, √98 डिवाइडेड बाय √2. √98 डिवाइडेड बाय √2. चला ओके बच्चो, मग काय करूया बच्चो, या दोघांना खरं तर ते काय आहे √98 डिवाइडेड बाय √2. याला आपण असं पण लिहू शकतो, एका मोठ्या स्क्वेअर रूट सिम्बॉल मध्ये 98 अपॉन 2. का बरं, डिव्हिजन म्हणजेच काय, असं पण असं लिहिलं तरी डिव्हिजनच आहे, असं लिहिलं तरी काय ते डिव्हिजनच आहे. √98 अपॉन 2. मग चला चलो सिम्प्लिफाय करा, 2 ने डिवाइड करून टाकू. 2 4 8 1 रिमाइंडर आहे, 2 9 18. डिवाइड केलं 98 अपॉन 2 केलं की आपल्याला काय येतं बच्चो √49. आणि 49 चं रूट काय असतं 7. का बरं, 49 एक कम्प्लीट स्क्वेअर आहे, परफेक्ट स्क्वेअर आहे, तर त्याचा आन्सर येऊन जातं 7. तर बच्चो हे काय झालं, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये झालं. √98 डिवाइडेड बाय √2. काय केलं, एका मोठ्या स्क्वेअर रूट सिम्बॉल मध्ये दोघांचं डिव्हिजन घेतलं. 98 अपॉन 2. डिवाइड करणं असं लिहिलं तरी चालतं, असं लिहिलं तरी चालतं. हे झालं आपलं फर्स्ट. सब क्वेश्चनला सॉल्व करून चला पुढचा घेऊया. सेकंड
बच्चों लोग तुम्ही माझ्या आधी पण सॉल्व करू शकता. डू प्रॅक्टिस. तुम्ही पण पेन नोटबुक घेऊनच बसायचा. बच्चों लोग हे सेकंड है √125 डिवाइडेड बाय √50. ओके बच्चों लोग याला सिंगल ते स्क्वेअर रूट सिम्बॉल करून घेऊ. सिंगल रूट सिम्बॉल करून टाका. 125 आणि डिव्हिजनचा अर्थ डिनॉमिनेटरला आपण घेता येईल 50. 125/50. याला असं लिहिणं काय असं लिहिणं काय सेमच आहे. चला मग 5 ने पहिलं डिवाइड करू. तर चलो इथे होईल 5 10 5 10 इथे 5 2 10 आणि 5 5 5 पुन्हा म्हणजे लोक आपल्याला 5 2 आणि इथे 5 5 तर शिल्लक आहे म्हणजे लोक आता वरती 5 आणि खाली 2. 5/2 √125 डिवाइडेड बाय √50. 125/50 सिंप्लिफाय केलं तर वरती कोण उरतो म्हणजे लोक 5 आणि खाली कोण उरतो 2. हे झालं याचं आन्सर. म्हणजे लोक चला नेक्स्ट. थर्ड मध्ये आहे म्हणजे लोक √54. थर्ड मध्ये √54 डिवाइडेड बाय √27. √54 डिवाइडेड बाय √27 काय म्हणजे मोठ्या रूट सिम्बॉल मध्ये घ्या त्याला. 54 डिवाइडेड बाय 27 सिंगल रूट करून घ्या. 54/27. 27चं टेबल तुम्हाला येतं. 27 2 54. सिंपल झाला अगदीच. √2 त्याचा आन्सर झाला. मग तुला चला आता फोर्थ. फोर्थ है √310 डिवाइडेड बाय √5. करा सॉल्व बच्चों लोग. सिंगल रूट करून घ्या. 310/5 ओके इक्वल टू 5 ने डिवाइड करून टाकू. 5 1 5 6 30. 5 6 30. 1 रिमाइंडर है. 5 2 अंडर रूट आलं 62. याच्यात तर कोणी बाहेर पण पडत नाही बच्चो. का बरं 62 ला फॅक्टर्स कोण आहेत फक्त 2 आणि 31. ना 2 बाहेर पडत ना 31 बाहेर पडत. त्यामुळे हाच काय याचा सिम्पलेस्ट फॉर्म आहे. तर बच्चो इथे आपला क्वेश्चन 8 कंप्लीट होतो. अजूनही एक क्वेश्चन बच्चो प्रॉब्लेम सेट मध्ये या प्रॅक्टिस सेट मध्ये बाकी आहे. त्याला सॉल्व करूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये.